नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचार आणि प्रशासकीय कामांमधील अनियमिततेचा आरोप करत जिल्हाभरामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी एकवटलेले आहेत। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 8 जुलै रोजी जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। याबाबत जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस सावतकुमार यांना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले। यामध्ये म्हटलंय, जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये लोकहिताच्या विविध योजना राबवण्यात येत असतात, परंतु मागील काही काळापासून योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अनियमितता आढळून येते। यासंबंधी वेळोवेळी जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिक यांनी तक्रारी केल्या, परंतु जिल्हा परिषद प्रशासन त्या तक्रारीची दखल घेत नसल्यामुळे सोमवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात येणार आहे। निवेदनावर माजी आमदार उदयसिंग पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, काँग्रेस कार्याध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा परिषद सदस्य राया मावशी, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, शिवसेनेचे विनोद चौधरी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष केसरीसिंग क्षत्रिय, उपाध्यक्ष पुरुषोत्तम चव्हाण, उद्धव सेनेचे महानगर प्रमुख पंडित माळी, जिल्हा परिषद सदस्य रजनी सुरेश नाईक, पंच सदस्य निमा पटले, सामाजिक कार्यकर्ते वासुदेव गांगुर्डे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। जल जीवन मिशनचं एक उदाहरण त्यांनी दिलं। इथं बसलेले सर्व पक्षीय लोक आहेत। संपूर्ण जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे। एकही योजना पूर्णपणे झालेली नाहीये आणि मुळात फक्त पाणी पूर्ण मिळेल हा भाग वेगळा आहे, परंतु ज्या पद्धतीने सर्वे करण्यात आला, जो सॉइल टेस्टिंगचा रिपोर्ट घ्यायचा असतो तो सुद्धा बसून मॅनेज झाला। ऍक्च्युअली कोणत्या स्ट्रॅटा काय आहे, त्याच्या बेसिसवर किती डेप्थ झाली पाहिजे, कुठं बोर लागला पाहिजे, टाकी कुठं बांधली पाहिजे, हा सविस्तर अहवाल स्पॉटवर जाऊन निरीक्षण केल्यानंतरच लोकेशन फायनल केलं पाहिजे। अशा प्रकारची क्लिअर कट आट असताना बसल्या बसल्या सगळ्यांनी ते अहवाल रिपोर्ट तयार केलेले आहेत आणि सर्वीकडे संपूर्ण जिल्ह्यामध्ये रस्ते खोदून ठेवलेले आहेत। कुठलीच योजना पूर्ण झालेली नाहीये। एकंदरीत आमची जेवढी माहिती आहे त्याच्यामध्ये बहुतांशी ठिकाणी 70% 80% काम पूर्ण झाल्याचं दाखवतात, जसं भाईंनी सांगितलं, परंतु योजना चालू झालेली नाही आणि परिस्थिती अशी आहे की एकाही गावामध्ये पाणी उपलब्ध होऊ शकत नाही, अशी ही परिस्थिती आहे। वापरलेलं मटेरियल निकृष्ट दर्जाचं आहे। ज्या साईजच्या टाक्या बांधल्या गेल्या पाहिजे होत्या त्या बांधल्या गेलेल्या नाही। त्याची सुद्धा क्वालिटी अशी आहे की मी तुम्हाला सांगतो 2 ते 3 वर्ष तुम्हाला फोटो सकट आम्ही दाखवू की त्या टाक्या पडू शकतात आणि रहिवासी भागामध्ये बांधलेल्या टाक्या। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। 3054 भैया साहेबांनी सांगितलं, अहवाल अजूनपर्यंत हायकोर्टापर्यंत गेलेला नाही। त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अच्छा, जिस ठेकेदार को काम मिला है वो 4-4 महीने काम शुरू नहीं करता, शुरू भी नहीं कर रहे तो उनपे अपनी तरफ से कोई कार्रवाई नहीं होती, उनको ब्लैकलिस्ट नहीं करते, उनको नोटिस नहीं देती। ये हमने कई मीटिंगों में देखा है। तो ऐसे कौन से ठेकेदार हैं कि जिन्होंने अब तक काम शुरू नहीं किया, जिनका बिल हम लोग अदा कर चुके हैं पर उतना उनका काम हुआ नहीं है। पीछे 6-7 दिन पहले टाइम्स ऑफ इंडिया में एक आर्टिकल आया था कि धड़गांव साइड का ही था, एक आदमी सर पे पानी लेकर जा रहा था, 3 किलोमीटर से पैदल चल के आ रहा था।